अगदी आयुष्याला समृद्ध केलं पाहिजे खरं तर. त्यामुळे तत्वज्ञान गरजेचंच आहे. हो ना. तत्त्वज्ञानाविना म्हणजे शेवटी परत श्रद्धा असणं, माझी श्रद्धा मोठी का तुमची श्रद्धा मोठी हे कशावरनं मोजायचं? तर मी किती खर्च केला उत्सवासाठी, तुम्ही किती खर्च केलात. आणि त्याच्यात सुद्धा किती विचित्र आहे बघा, की बोलण्यात सुद्धा दुजाभाव येतो काही वेळेला. मी अनेक ठिकाणी असं बोलताना लोकांना पाहिलं आणि मी टोकलं, वाईटपणा घेऊन टोकलं त्यांना, की हे तुम्ही का बोलता? की तुमच्याकडे सत्यनारायण असतो का? हो म्हणले असतो. मग काय करता तुम्ही सत्यनारायणाला प्रसाद म्हणून? आता काय करणार, नेहमीचा जो परंपरेने ठरलाय तसा प्रसाद करतो आम्ही, शिऱ्याचा करतो. हो का? म्हणले अरे बापरे, आमच्या सत्यनारायणाला नाही आवडत. हा कोण नवीन सत्यनारायण जगातनं आकाशातनं पडला तुझा? नाही, ते नुसता शिरा आमच्या सत्यनारायणाला आवडत नाही. मग त्याला कसं ते पिस्ता घातलेलं पाहिजे, केशर घातलेलं पाहिजे, टूटी फ्रुटी घातलेलं पाहिजे. साहेब, मुळात गोष्ट अशी आहे, याने तुमची श्रद्धा नाही मोजतायत, ही तुझी ऐपत आहे. तुझ्या स्वप्नात येऊन कुठल्याही गणपतीने किंवा कुठल्याही सत्यनारायणाने हे असल्याशिवाय मी खाणार नाही असं काहीही सांगितलेलं नाही. म्हणजे जसं सत्यनारायणाने कधी येऊन सांगितलेलं नाही, तसं बैलपोळ्याच्या दिवशी पुरणपोळी कर हे कुठल्या बैलाने सुद्धा तुझ्या स्वप्नात येऊन कधी सांगितलेलं नाही. ते आपल्या घरातल्या मालक नावाच्या बैलाला ती आवडते म्हणूनच ती पोळी करायची असते. एवढंच त्याचं गणित त्याच्या मागचं आहे. ते उगाच कशाला उगाच त्रास करून घेतो. तर प्रश्न असा आहे की तुमचा सत्यनारायण वेगळा आहे, माझा सत्यनारायण वेगळा आहे. ही परिस्थिती काही वेळेला श्रद्धेच्या सुद्धा स्पर्धेमध्ये त्रास देते, की तुमचा बाप्पा काय, आमचा बाप्पा कसा, माझा गणपती म्हणजे अमुक 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 ह्या विशेषांनी, मग हा गणपती नाही का? आणि असं एकमेव कारण, आपण आपल्या श्रद्धेचं भांडवल करून त्याची दुकानदारी करायला बसलो. आणि पुन्हा एकदा तोच विषय, तत्त्वज्ञानाकडे पाठ फिरवली आहे आणि आपण देखाव्याकडे भुलतो आहेत. ज्याचा देखावा मोठा त्याची भक्ती मोठी, त्याची श्रद्धा मोठी. तेव्हा असा विषय न करता श्रद्धा ठेवावी, निश्चितपणे ठेवावी. पण श्रद्धेबरोबर आपण ज्ञान, वैराग्य, भक्ती याने युक्त झालो का नाही हे सुद्धा थोडंसं आपण आपल्या स्वतःकडे पाहिलं पाहिजे. आपणच आपल्याकडे बुद्धीनं पाहणार नसू तर बुद्धीच्या देवतेचा आपण का उत्सव करतोय, हा एक मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर येऊन पडेल. तेव्हा थोडी बुद्धीसुद्धा या ठिकाणी तर्कशुद्ध वापरावी असा एक हेतू आहे. मग श्रद्धेची स्पर्धा झाली की आध्यात्मिक भावना मरते ना. अगदी. आणि आध्यात्मिक साधना ही माझ्या प्रगतीसाठी आहे, माझ्या उन्नतीसाठी आहे, दुसऱ्याशी स्पर्धा करण्यासाठी काय आहे? अगदी. नामजपानी, नामस्मरणाने मला आनंद मिळाला पाहिजे. तो आनंद मिळतोय का नाही याच्याशी मी माझं काम टॅली करावं, हे बरोबर आहे. पण तुमचा किती जप झाला? तुम्ही 11,000 केला का? आई शपथ, आता उद्या मी 15,000 घेतोच बघा आता जप. आणि मग तो जपाचं काय जे काय आनंदी आनंद होऊन बसतो. मग ते हाताला शॉक लागल्यासारखं असं हे काय करताय का? हा एवढ्या फास्ट जप असतो जगाच्या पाठीवर? नाही, ह्यांच्यापेक्षा जास्त करायचं आहे ना तुम्हाला. मग 32 माळा ओढल्या असं सांगतात लोक. ओढल्या? त्या गाईत का म्हशीत का बकऱ्यात तुझ्या ते माळा ओढणं? मुळात जप ही गोष्ट जास्तीत जास्त संथ व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त शांत व्हायला पाहिजे, चित्तवृत्ती शांत व्हायला पाहिजे. तर मी जप किती करतो? आरत्यांमध्ये नाही का तुम्ही पाहत आता की माझी भक्ती श्रेष्ठ किंवा माझी श्रद्धा श्रेष्ठ हे दाखवण्यासाठी सगळ्यांपेक्षा जास्त एक वेगळा आवाज माझा काढला गेला पाहिजे आरतीमध्ये. आणि दुसऱ्याचा हार्ट अटॅक येईपर्यंत माझा श्वास रोखून मी धरला पाहिजे. हे सगळा जो काय ओरडाआरडा आणि प्रकार चालू आहे, पूर्वी ठीक आहे त्यातला आनंद हा विषय बाजूला राहतो. आणि मग स्पर्धा ही नेहमीच माणसाला हानिकारक करते.